जावे बापू, मी काय म्हणतो, आणखी फुलं लागली ना तर ह्याच्यातली घ्या, मी आणून ठेवलेली आहेत, आतमध्ये ठेवली होती. हो पण आता हे बघा ना. अरे आणखी 4-5 फुलं वाढवा तर हार जरा भरल्यासारखा वाटेल ना. अजून म्हणजे काय? करा करा करा, लवकर लवकर करा. हो काय माहितीये का, काय? हा हार आज बाजारात गेलं ना तर ह्याची किंमत 1000 रुपये आहे. पण मी सकाळी उठून दादरला गेलो आणि फुलं घेऊन आलो. कितीची? 300ची. म्हणून हा हार 300चा आहे आता. अगो बाई, 300 रुपये? हे पण महागच आहे की. नाही म्हणजे फुलांवर कशाला ना एवढा खर्च करायचा. त्यापेक्षा तुम्ही ना आम्हाला घोटीव पेपर आणून द्यायला हवा होता, म्हणजे आम्ही कृत्रिम फुलं केली असती ना. खरं खरं, टिंगल करा माझी. नाही आता तुम्ही माझी थट्टा करताय, पण एक दिवस राघवचा बिझनेस सक्सेसफुल झाला तर तुम्ही माझ्या पाठीवर थाप माराल आणि म्हणाल, अहो तुम्ही त्या काळात पै पै वाचवली ना, म्हणून आज हा दिवस आपल्याला दिसतोय. नाही पण काका बरोबर आहे तुमचं. तुम्ही बिझनेस करताय ना, म्हणजे तुम्ही हिशोब ठेवायलाच हवे. बरोबर आहे. अरे कशाला त्यांची बाजू घेतेस? त्या आणखी काटकसर करतील. म्हणजे काय, बिझनेस करायचं म्हणजे काटकसर केलीच पाहिजे, हो की नाही? हो बरोबर. हे बघ, आता ही आनंदी माझी लेक शोभते की नाही? कारण तिनं पै पै वाचवून हे लाडू केलेत. खर तर आज उद्घाटनाला कमीत कमी 2 किंवा 3 किलो लाडू लागले असते, पण हिनं रात्रभर जागून तयारी केली म्हणून हे लाडू दिसतात आपल्याला. काका हे काही बरोबर नाही. मी आत्ताच तुमची बाजू घेतली आणि तुम्ही कौतुक फक्त तुमच्या एकाच लेकीचं करताय. आम्ही पण केलीये तिला मदत. अगं हो ग, तेच ग. पण मी काय म्हणतो, माझ्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आजच्या पिढीने सुद्धा पैसा वाचवायला शिकलं पाहिजे. हे शिकवा जरा तुमच्या ह्या मुलीला. अरे तिला माझं म्हणणं तेव्हाच पटलंय ना. नाही ती बिझनेस दृष्ट्या म्हणते, पण तिला सांगा संसारातही काटकसर करायला हवी. हो अरे म्हणजे काय, अरे तुला सांगतो, संसारच आपल्याला काटकसर करायला शिकवतो. ज्याला घर खर्चाचं गणित जमतं ना, त्याला पैशांची नड कधीही लागत नाही. नाही कळलं तिला, जरा सोप्या भाषेत सांगा. कळलंय हो नंदुशेठ, कळलंय. आता बघाच कशी काटकसर करते मी. कशी? सकाळी 2 पोळ्या, रात्री 2 पोळ्या, विषय संपला. नाही अगं तुला कळेल नाही, ह्याला काटकसर म्हणत नाहीत. काटकसर म्हणजे की खाणं मारणं नसतं. काटकसर म्हणजे आहे त्यात संसार चांगला करणे, हो की नाही? काय मी प्रयत्न करीन. करते छान चाललंय. छान चाललंय, व्यवस्थित चाललंय. जावे बापू तुमचंही छान चाललंय. फक्त मला एक असं म्हणायचं, म्हणजे असं बघितलं म्हणजे लक्षात आलं, काही लाडू मोठे आणि काही लाडू छोटे होते, त्याचं काय गणित आहे? आई अगं सगळेच लाडू सारखे कसे जमतील? आणि तुला जर सगळे सारखे हवे असतील ना, तर तू बस वळायला आणि आम्हाला दाखव कसे सगळे सारखे करायचे. काय झालं माहितीये का, आज माझं गुडघ्याचं दुखणं माझ्या हातावर आलं. हातच दुखतायत माझे, वळतच नाहीये. नाही तर वळले असते मी लाडवाचं काय. सगळेच इकडे आहेत आणि सगळेच कामात आहेत, पण आत्ताच आनंदशी कसं बोलता येईल? राघव, अरे तू अजून तयार नाही झालास, आपल्याला उद्घाटनाला जायचं. हो आनंदी, जरा आतमध्ये येतेस? ये ना. जा पण लवकर ये हो, तयार हो. आणि ना चहा देशील मला? काही सुचतच नाही मला, एवढी काम. बसा थकून जातो नसता कामाने. सांगतो. कशासाठी बोलवलं? ठीक आहे. काय बघ तर. म्हणजे साडी कोणासाठी? ही साडी आज तू नेसायची आहेस. उद्घाटनासाठी? मी नेसायची? खेप्पा जाऊ, महागातली दिसते. बाबा बघा बाहेर 1-1 रुपयाचा हिशोब करताय, त्यांना कळलं ना तर चिडते ना तुमच्यावर. नको, हे नको, असू द्या बरं. इकडे अजिबात नाही. या काळामध्ये तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस हे मला तुला सांगायचंच आहे. आनंदी, अगं आज मी जो काही आहे ना
हे फक्त मी तुझ्यामुळे आहे. आणि जर का आज इतकी मोठी गोष्ट मी सांगायला विसरलो तर आयुष्यभर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हे बघ, माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस तू, पण तुझ्यात सर्वात जास्त बळ आहे, हुशारी आहे, केपेबिलिटी आहे. म्हणून तर मी हिंमत करू शकलोय हे इतकं मोठं पाऊल उचलायचे. तेव्हा माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. नाही, खरं तर थँक्यू. छान आहे साडी, पण आज तुमचा दिवस आहे. तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही स्वतःसाठी काहीतरी घ्यायला हवं होतं माहितीये. काय? ते काय नाही, ही साडी तू नेसायची आहेस आणि आज आपल्या ऑफिसचं उद्घाटन तुझ्या हातून होणार आहे. माझ्या हातून? नाही नाही नाही, आईना वाईट वाटेल, आईना करू दे. नाही, तुझ्याच हस्ते होणार उद्घाटन. अगं आईला सुद्धा आवडेल. नाही नाही, खरंच नको. आनंदी पुरे. हे बघ, ही साडी पटकन नेस, तयार हो, मी तुझी वाट बघतो. लवकर हा, वाट बघतोय. मालतीताई, ओ हे असंच उचला आणि आतमध्ये नेऊन ठेवा. हो हो हो. नंतर धुतलं तरी चालेल. हो चालेल. हा. ओ. आनंदी, ए आनंदी, आनंदी, ए बाळा आनंदी. आई, आता निघायचं आणि तेव्हा तुला चहा हवाय का? कशाला तिला सारखी हाक मारतीयेस? थांबवते. काय आलं? ए थांब ग. काय? हा? सारखी सारखी चहा मागते का मी? हा? अगं आनंदी आतमध्ये किती वेळची आहे, तयार होते. म्हटलं काय बाई एवढी तयार होते. आज तिच्या नवऱ्याचा म्हणजे राघवच्या ऑफिसचं उद्घाटन आहे ना, म्हणून तयार होते ती आपली. म्हणून तिला मी म्हणते आनंदी. मी काय म्हणतो, बोला बोला. गणपतीची मूर्ती आणायची चांदीची छोटीशी, ती 1400ची आणायची की 1100ची आणायची? 1400. 1400. आणि 1400 लिहा, नाही तर 1100 लिहा. एकच नारळ आणलंय तुम्ही, मी 4 नारळ सांगितलं होते. हो, अगं एकच नारळ दोनदा फुडी आहे. कशाला? एकच नारळ दोनदा कसं काय? आतमध्ये आपल्याला देवाजवळ आहे. 2 मिनिटं, 5 नारळ दे. 2 मिनिटं जरा. नाही, 5 नारळ दे. आनंदी, नवीन साडी. किती सुंदर दिसतेस. अगं किती गोडू दिसतीस तू. बघू बघू बघू. वा 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 वा. काय गं? ए कधी घेतलीस ग? ह्यांनी घेतली. हो? अरे साडीचे किती झाले मला सांग, म्हणजे हिशोब लिहून ठेवायला. हो, कसला खर्च लिहिताय तुम्ही? कसला खर्च लिहिताय? तो काय त्याच्या बायकोला साडी नाही देऊ शकत? ती सुद्धा तुम्हाला विचारून देणार आहे तो? अगं तसं नाही ग, हे म्हणजे राघवनं आनंदीला काही देऊ दे ग, पण मला हिशोब सांगावा ना, म्हणजे लिहून ठेवायला. सांग किती झाले? बाबा, तुमच्या पैशातून नाही घेतली साडी, माझ्या बायकोसाठी मी माझ्या पैशातून घेतली. आणि तुम्हाला 1 रुपया द्यायचं नाहीये. मग ठीक आहे, अजिबात पैसे द्यायचे नाहीत ना, मग साडी रद्द. माझे पैसे वाचले. झालं का? झालं असेल तर चला आता. हो हो, चला चला चला. सगळं सामान घ्या. चल चिमुडी, चल. चला 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 चला. अरे आले आले, चला 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 राहिलं नाही? चला 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 या, चला चला, चला चला, चला चिंगी चला 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 चला.
ओ असं काय करताय? तू चल, ऐक ऐक, तू चल जरा माझ्याबरोबर. चला चला तुम्ही इकडे या रिक्षेत बसा ही बघा रिक्षेत हा अहो, काय चाललंय यांचं अगं रिक्षेने जाऊ आपण. ते का रिक्षाने का? गाडी आहे ना, आणि माझ्या लेकाची गाडी आहे. मी का रिक्षाने जाऊ? का मला धाडतेस रिक्षाने? काही काय फरक पडतो? रिक्षा काय गाडी काय एकच, जायचंय ना. फरक पडतो. माझ्या लेकाच्या फॉर्मचं उद्घाटन आहे. मी आई आहे त्याची. त्याने वकील व्हावं म्हणून खस्ता मी खाल्ले. रात्रभर जागून त्याचा अभ्यास मी घेतलाय. जेव्हा त्याचा पहिला पगार हातात आला तेव्हा मला म्हणाला, आई तुला काहीतरी घेतो. म्हटलं नको रे, वर्षासाठी काहीतरी घे. सांगणारी कोण होती? मी होती. आई आई एक मिनिट हे शेवटचं वाक्य ना, हे खोटं आहे तुझं. तुला काय कळतंय? गप्प बस. ओ जाऊया घेऊन जाईल. मी बिझनेस पार्टनर आहे. मी जाणार पुढे. आम्हाला दोघांना उद्घाटनाला जायचंय. मान्य. तुम्ही बिझनेस पार्टनर आहात. तुम्ही त्याला पैसे दिले हे पण मला मान्य आहे. पण मी आई आहे ना त्याची. त्याने वकील व्हावं म्हणून खस्ता कोणी खाल्ल्या? मी खाल्लेला आहे. त्यामुळे माझा मान आहे तिकडे. नाही तुम्ही बनवला असेल वकील, त्याला झाला असेल वकील तुमच्यामुळे. पण आज त्याची फर्म आहे ना, ती माझ्यामुळे उभी राहते. माझ्यामुळे. मी बिझनेस पार्टनर आहे त्याचा, म्हणून हात मध्ये बसायचा मान माझा आहे. किती काय चाललंय तुमचं? आई म्हणून, माऊली म्हणून माझा मान आहे त्याच्या बाजूला बसण्याचा. तुम्ही इकडे बसा. बसा. मला नारळाचा लेप हवा होता. म्हणजे मी 5 नारळ आणायला सांगितलं होते की नाही तुम्हाला, तसं एकच नारळ घेऊन अगं थांब ग, तुझा नारळाचा मला नंतर बघतो मी. काय ते मला पुढे बघू दे, मला जाऊ दे. काही बाबा हे ऐकतच नाहीये त्याची बात. शांत व्हा दोघांनाही. बघा किती काम आलंय आई तुम्हाला. तुम्ही शांत व्हा बरं. कसं आपल्यासाठी किती महत्वाचा दिवस, असं भांडायला हवं का तुम्ही? कसं बसलं काय? आनंदी आई, आपण ना रिक्षेने जाऊ. चल अगं खूप काम आहेत आपल्याला. चल आई हाराची पिशवी घेतली घेतली बाबांसोबत या. मी बसणार. थांबा या लवकर. हा जा तुम्ही जा. बरं गेले. हा चला, इथे तर पुढे गेले. आता आपण काय करूया माहितीये का? हे बघा आई, तू आता जाताना पुढे बस. बाबा तुम्ही मागे बसा. पण येताना तुम्ही पुढे बसा. आई तू मागे बसशील. हा नाही. आई तुम्हाला माहितीये का, जी महत्वाची माणसं असतात ना, सर्वा ते नेहमी मागे बसतात. पुढे ड्रायव्हरची जागा असते. एक्सक्यूज मी. तुम्ही पुढे असा, मी मागे बसतो. माझं चिंगी ये पुढे बस. चल हातोडी दे. हातोडी थोडं घट्ट करा ना वर्षात. हा घट्ट. हातोडी हवे मला. हातोडी सरळ वाटतंय. हातोडी हवे तर देतच नाही. हो. काय झालं? नाही काय नाही, मी घेतो. अगं तुझ्या हाताशी आहे ना, हातोडी द्यायचीच ना मग. अरे आता तुझ्या पण हाताशी आली आहे ना, घेतलीस ना. मी काम करते. नाही नको, राहू दे. अरे आले आले, या या या, तयारी झाली सगळी. या चिंगी बाळा ये चल. ऑफिस बघ. आजी इथे का बसलाय? हा काही त्रास होतोय तुम्हाला? काही हवंय? नाही मी एकटी नाहीये, माझं कुटुंब आहे इथे माझ्या सोबत.
आम्ही ते उद्घाटनासाठी आलो होतो ना. काही होतंय तुम्हाला? अगं त्या भुकेल्या दिसतायत. हो ना. नाही ग, आपल्याकडे पण काही नाही तर दिलं असतं बिचारीला खायला. लाडू आहेत ना आपल्याकडे? लाडू देते. लाडू काय, अजून उद्घाटन राहिलं, लाडू कसले देते? लाडू नको देऊ. तर पूजेनंतर देणारच होतो ना आई आपण लाडू. वास्तूचा नैवेद्य असतो तो, लाडू नको देऊ. आई थांब, आपल्याकडे भरपूर लाडू आहेत. त्या भुकेला दिसतात, देऊ दे ना त्यांना. जाते. सरक बाळा. सावकाश. किती दिल? बापरे एवढे. आई आई आजी हे घ्या, हे घ्या लाडू आहेत. हा खा, बरं वाटेल तुम्हाला. पिशवीत ठेवतात. सावकाश. पाणी. पाणी घ्या. सावकाश सावकाश. नंतर खा ते लाडू. अजून काही हवंय तुम्हाला? नाही बस झालं. आई नको पोरी, इतके दिवस हेच खूप झालं. तुझी सगळी इच्छा पूर्ण होईल. आई आशीर्वाद असू दे आम्हाला. हा नका रे मुलांना, ओळखणं पाळ. एवढं खायला दिलं आणि पायाही पडत आहे. गरीब म्हातारी आहे मी. आजी चला उठा उठा. सावकाश सावकाश. देव ना कोणाच्याही रूपात आपल्याला भेटू शकतो. तुम्हाला माहितीये आज आमचं खूप महत्वाचं काम आहे. तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी येऊ का सोडायला? जाणार तुम्ही? जातील त्या, जातील. चल आनंदी ये. दिल्या घेतल्याची दुनिया आहे. तू खायला दिलं म्हणून आशीर्वाद दिला तिने. आई काय चाललंय? उद्घाटन राहिलं ना. झालं असेल तर आपण उद्घाटन करून घेऊया. नाही कारणी आलोय ना आपण एवढे, मग करून घेऊ ना पटकन. चल रे राघवा. चल आनंदी चल. चल. ये. 2 घास तरी खायला मिळाले. चला आजी. आनंदी ये इकडे. ये ती कैची पकड आणि फित काप. हो मी नाही करत. आईंना करू द्या, नाहीतर आईंना वाईट वाटेल. कुणाला काही वाटणार नाहीये. मी विचारतो सगळ्यांना. ऐका, माझी इच्छा आहे की आपल्या ऑफिसचं उद्घाटन आनंदीच्या हस्ते व्हावं. तुमचं काय म्हणणं आहे? अरे दादा, काय म्हणणं असणार? ऑफिस तुझं आहे. तुला वाटतं ना तिने उद्घाटन करावं, मग कर ना. कर ना. माझी इच्छा आहेच ग. माझ्या बिझनेस पार्टनरचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? माझी काही हरकत नाहीये, पण उद्घाटन लवकर करा. वेळ खर्च करू नका. आई चालेल ना? चालेल ना. आता विचारतोस काय? बायकोला जेव्हा नवीन साडी घेतली होतीस तेव्हाच मला कळलं की बायकोच्या हातूनच तू उद्घाटन करवणार आहेस म्हणून. अगं हो. आपलं तोंड टाकलं. आई चालेल ना. हे बघ, तुम्ही नेहमी म्हणता ना सगळेजण की आनंदी ही आपल्या घरची लक्ष्मी आहे. मग घरच्या लक्ष्मीच्या हस्ते उद्घाटन झालं तर जसं बाबा नेहमी म्हणतात की भरभराट व्हायला पाहिजे, ती होणारच. अरे खूप चांगला विचार आहे. म्हणजे लक्ष्मीच्या पावलानेच भरभराट होते. आनंदी तूच फित काप. हो आनंदी चल ये. चल उचल. काय अगं बरोबर बोलतात सगळेजण. घे. तूच लक्ष्मी आहेस माझ्या घरची, माझ्या राघवची सहचारिणी. तुझ्यामुळे हे दिवस दिसतात का आम्हाला बाळा. तुझाच मान आहे. घे उचल कैची. घे. काय होतंय? आनंदी काय होतंय? काय होतंय?
खूप पोटात दुखतं, विचित्र दुखतं आणि अरे बापरे, अरे बापरे. आनंदी तुला खूप त्रास होतो, आपण डॉक्टरांकडे जाऊया का? हॉस्पिटलला फोन लावतो. आनंदी नंदू, लवकर सांग. आनंदी अगं, काय होतं? आनंदी